नमस्कार, मी वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर आणि मागच्या भागामध्ये आपण कुत्र्याबद्दल माहिती पाहिली, त्याचे सेन्सेशन्स, त्याच्याकडे असणाऱ्या 5 ताकदी याबद्दल पाहिलं. हा रोज दिसणारा अतिशय साधा प्राणी आपल्याला वाटतो, पण विज्ञानाच्या दृष्टीने पाहिला तर तो अक्षरशः सुपर सेन्सरी मशीन आहे. काही गोष्टी तर इतक्या आश्चर्यकारक आहेत की त्या ऐकून खरोखरीच चमत्कारिक वाटतात, पण त्या चमत्कारिक नाही तर त्या पूर्ण वैज्ञानिक आहेत. चला, अशाच काही भन्नाट आणि फार कमी माहिती असलेल्या गोष्टी आज मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु हे सगळं समजून घेण्याआधी मागचा कुत्र्याचा भाग जर तुम्ही बघितला असेल तर हा भाग दुसरा आहे. तत्पूर्वी तुम्ही आपलं चॅनल मात्र सबस्क्राईब करा. कुत्रा हा वासातून वेळ ओळखू शकतो. हो, आपण घड्याळ बघतो, पण कुत्रा नाही घड्याळ बघत, त्याला काय कळते, पण कुत्रा वास बघतो. घरात तुमचा वास हळूहळू कमी होत जातो. कुत्रा त्या वासाच्या इंटेन्सिटीवरनं ओळखतो की हा माणूस आता येणार आहे. आणि म्हणूनच तुम्ही रोज ठराविक वेळी घरी आलात तर कुत्रा दरवाजावरती आधीच येऊन तुमची वाट बघत बसलेला असतो. बरोबर त्याच वेळेस तो एरवी नसतो. कुत्रा तुमच्या भावना स्मेल करू शकतो. तुम्ही तणावात असाल, घाबरलेले असाल किंवा आनंदी असाल तर तुमच्या शरीरातनं वेगवेगळे केमिकल हार्मोन्स बाहेर पडतात. कुत्रा हे ओळखतो आणि त्यानुसार तो प्रतिक्रिया देतो. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही दुःखी असाल त्यावेळेस कुत्रा शांतपणे तुमच्याजवळ येऊन बसतो. कुत्र्याच्या अंगावरनं फिरविलेला हात तुमचा स्ट्रेस कमी करतो. कुत्र्यानं नाकाने तुमच्या पोटी फुसफुस करून त्यानं तुम्हाला चाटलं तरीसुद्धा तुमचा स्ट्रेस कमी होतो. कुत्रा आजार ओळखू शकतो. हे मी सांगत नाही, विज्ञानाने सांगितलं आहे. कॅन्सर, डायबिटीज या गोष्टी तो ओळखतो. वैज्ञानिक संशोधनात असं आढळलं आहे की कुत्रा लो ब्लड प्रेशर या सगळ्या गोष्टी ओळखू शकतो. कारण ज्यावेळेस शरीरामध्ये अशा प्रकारची घटना घडते त्यावेळेस काही ना काहीतरी केमिकल चेंजेस हे होत असतात आणि त्यामुळं शरीराचा वास बदलतो आणि तो कुत्र्यांच्या लक्षात येतो. आणि काही ट्रेन डॉग्स असतात हॉस्पिटलमध्ये, खास त्यासाठी वापरले जातात की हे डॉग्स ते वास ओळखतात. गर्भधारणा आणि हार्मोनल बदल हे सुद्धा कुत्री अगदी व्यवस्थित ओळखतात. कारण मुळात गर्भधारणा झाल्यानंतर स्त्रीच्या शरीरामध्ये हार्मोन्स बदलतात, तिच्या युरिनचा वास असेल, या गोष्टी असतील. त्यामुळं कुत्रं हे लगेच ओळखतात की ती स्त्री गर्भवती आहे. म्हणून तुम्ही बघाल तर ज्या स्त्रिया गर्भवती असतात त्या ठिकाणची कुत्री, त्या घरातली कुत्री अचानक प्रोटेक्टिव्ह होतात किंवा जास्त अटॅच होतात त्या स्त्रीला. तिच्या भोवती फिरतात, तिला कुठं जाऊ देत नाही, तिची काळजी घेतात. ही फार गंमत आहे ही सगळी. पुढची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या कुत्र्यांना नैसर्गिक आपत्ती आधीच ओळखण्याची क्षमता असते. ज्यावेळेस सुनामी वगैरे आलं त्यावेळेस कुठं पक्षी गायब झाले, कुठं प्राणी गायब झाले, सगळे गायब झाले होते. माणसं गेली वाहून, प्राणी गेले का? भूकंप, वादळ, पूर या येण्याआधी या कुत्र्यांचं वागणं बदलतं बघा. ते अस्वस्थ होतात, भुंकतात, इकडं तिकडं सैरावैरा पळायला लागतात. कारण मायक्रो व्हायब्रेशन्स, इन्फ्रासाऊंड अर्थात जे साऊंड आपल्या कानाला आवाजात आपल्याला ऐकू येत नाहीत, हवेतल्या दाबाचे बदल हे सुद्धा त्यांना कळतात. म्हणजे ते कुत्रे हे नेचर सेन्सर्स आहेत. या कुत्र्यांमध्ये रात्री पाहण्याची सुपर पॉवर आहे आणि म्हणूनच रात्री त्यांचे डोळे चमकतात. हे मी मागच्या भागामध्ये पण सांगितलं आहे तुम्हाला. आणि मग मला असं वाटतं की ज्यावेळेस आम्ही वास्तू बघायला जातो त्यावेळेस घोस्ट डिटेक्टर मशीन घेऊन जातो. अर्थात ते तुमचं जे इलेक्ट्रिक, थोडक्यात तुम्हाला सांगू का की एक प्रकारची मॅग्नेटिक हालचाल असते. आत्मा म्हणजे काय? मॅग्नेटिक फील्ड असतं. आणि ह्या मॅग्नेटिक फील्डची जाणीव त्याला होते. आणि म्हणून आत्म्याचं जे मॅग्नेटिक फील्ड असतं निगेटिव्ह, ते खूप थंड असतं आणि ते कुत्र्यांना जाणीव होते मात्र नक्की. वास्तुशास्त्रात कुत्र्याचं काय संशोधन आहे सांगू का? की कुत्रा जेव्हा शी करतो ना तेव्हा ते नॉर्थ साऊथ दिशेत आलाही नव्हता. तुम्ही नीट बघा. म्हणजे ह्या कुत्री मंडळींना मॅग्नेटिक फील्डची पूर्ण जाणीव असते. ते गोल गोल फिरतात बघा, एका ठिकाणी बसतात किंवा शी करताना बघा ते दक्षिणोत्तरच उभे राहतात. त्यांच्या नाकाला जणू काही फिंगरप्रिंट असतो, जसं आपल्याकडे फिंगरप्रिंट असतो ना
तसा प्रत्येक कुत्र्याच्या नाकाचा पॅटर्न युनिक असतो. त्यामुळं यांची जी ओळख आहे ही त्यांच्या नाकावरनं देखील करता येते. साधारणपणे 250 शब्द समजण्याची क्षमता या कुत्र्यांकडे असते. तर काही कुत्रे 250पेक्षा जास्ती शब्द समजू शकतात. म्हणजे ते आवाजच नाही तर ते मिनिंग्स पण ओळखतात. माझ्या घरामध्ये कुत्रा आहे ना, त्याचं नाव डंटू आहे. आणि मी त्याला तो जर त्रासच देत असेल, सारखा जवळजवळ येत असेल, तर मी त्याला म्हणतो चला आंघोळीची तयारी कर. आंघोळा शब्द ऐकला की तो पळून जातो. तुम्हालाही असा अनुभव असेल. तुम्हाला सांगू का, कुत्रा आहे काही पाळीव प्राणी नाही, तो एक असा जीव आहे ज्याचं जग आपण पूर्णपणे समजूनच घेतलेलं नाही. तो ऐकतो जे आपण ऐकत नाही, तो पाहतो जे आपण पाहत नाही, तो जो वास घेतो तो आपण घेऊ शकत नाही, तो जे जाणतो ते आपल्याला अजून कळायचंच आहे. आणि म्हणूनच कधीकधी कुत्रा आपल्याला चमत्कारिक वाटतो. पण खरं तर तो निसर्गाने बनवलेला एक अद्भुत संवेदनाशील आणि अत्यंतच जागरूक जीव आहे. म्हणूनच बहुधा भगवान दत्तात्रयांच्या भोवती, सद्गुरूंच्या भोवती अशा प्रकारची ही साधारण श्वान असतात. ह्या श्वानांना वेदाचं रूप देखील मानलं गेलं आहे. थोडक्यात या अशा प्रकारच्या अद्भुत अशा गोष्टी जाणण्याची तीव्र क्षमता यांच्यामध्ये असते. आणि तीच ज्ञानामध्येही असते, तीच गुरुमध्येही असते. आणि त्याचं प्रतीक म्हणून सुद्धा हे श्वान आपल्या गुरूंच्या भोवती, दत्तगुरूंच्या भोवती फिरताना आपल्याला आढळतात. हा निसर्ग आपल्याला वास्तुशास्त्र कसा शिकवतो ते आपण पाहूयात पुढच्या भागात. पुन्हा भेटूयात.